औरंगजेबाचं कौतुक करणारे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांचं सदस्यत्व अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा निर्णय विधानसभेत बुधवारी घेण्यात आला। अधिवेशन संपेपर्यंत त्यांना विधान भवन आवारात यायला सुद्धा बंदी घालण्यात आली। त्या पार्श्वभूमीवर सध्या अबू आझमी यांच्याबद्दल अनेक अँगलने चर्चा होऊ लागले। त्यात सर्वात जास्त चर्चा होते ती त्यांच्या संपत्तीची। त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष म्हणजे समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या संपत्तीहूनही अबू आझमींची संपत्ती जास्त असल्याची चर्चा सगळ्यात जास्त होते। तर या चर्चेत किती तथ्य आहे जाणून घेऊया। नमस्कार, मी हरिता पुराणिक, तुम्ही पाहताय लोकमत। समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मैनपुरी जिल्ह्यातल्या करहल विधानसभा मतदारसंघातून 2022 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेला। या अर्जासोबत प्रतिज्ञापत्रात अखिलेश यादव यांनी आपल्या संपत्तीची संपूर्ण माहिती दिली होती। त्यानुसार त्यांच्याकडे कोट्यावधीची संपत्ती आहे। myNeta.info वेबसाईटनुसार अखिलेश यादव यांची एकूण संपत्ती 42 कोटी रुपये असून त्यांच्यावर 99 लाख रुपयांचं कर्जही आहे। अखिलेश यादव आणि डिंपल यादव यांच्या नावावर वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 9 कोटी रुपये जमा आहेत। सैफईमध्ये डिंपल यादव आणि अखिलेश यांच्या नावावर 3 शेतजमिनी आहेत ज्याची किंमत 9 कोटींहून अधिक आहे। लखनौ आणि सैफईमध्ये या दोघांच्या नावावर अनेक बिगर शेती जमिनी, व्यावसायिक इमारती आणि निवासी घरं आहेत ज्याची किंमत 18 कोटी 21 लाख रुपये यांच्यापेक्षा जास्त आहे। तर दुसरीकडे अबू आझमी मात्र 272 कोटींचे धनी आहेत। सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यापेक्षा ते 5 पट जास्त श्रीमंत असल्याचं यातून दिसून येत आहे। 2009 पासून मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व अबू आझमी करतात। महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात त्यांचं व्यवसायाचं जाळं बरंच पसरलेलं असल्याचं सांगितलं गेलंय। गेल्या 5 वर्षात त्यांची मालमत्ता 209 कोटी रुपयांवरून 30% वाढून 272 कोटी रुपये झाल्याचं त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आलंय। 2009 मध्ये पहिल्यांदा जेव्हा त्यांचं प्रतिज्ञापत्रक समोर आलं तेव्हा 309 कोटी त्यांची एकूण संपत्ती आहे असा खुलासा तेव्हा झाला होता। 2019 मधल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचं नेटवर्थ 200 कोटी आहे असं सांगितलं गेलं होतं आणि 2019 नंतर त्यांच्या नेटवर्थ मध्ये म्हणजे एकूण संपत्तीमध्ये 30% वाढ झाल्याचं दिसून आलं। ऑक्टोबर 2023 मध्ये अबू आझमींची बरीचशी संपत्ती उत्तर प्रदेशमध्ये जप्त केली गेली। इन्कम टॅक्स रेड मध्ये ती बेनामी संपत्ती असल्याचं सांगितलं गेलं। त्यामुळे त्यांच्या एकंदरीतच संपत्ती आणि साऱ्या प्रकरणावरती सध्या चर्चा जास्त होते। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।